फर्स्ट प्रायोरिटी काय बाबूचे डायपर. हा सँडविच बघा, सँडविच आहे की सँडविचचा भाऊ आहे तेच कळत नाही. ॲक्च्युली ही गाडी आवडली खूप बाबूसाठी. ऑटोमॅटिक स्कूटर आहे, छान आहे. तर आपण बघू. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर झाला आहे इव्हिनिंगचा टायमिंग आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तिथे मम्मी आणि बाबू आहे. सोनू बघा, सोनू आणि अजय पुढे आहे. सागर नाही आहे, तो ऑफिसला गेला आहे. तर आता आम्ही चाललो डीमार्टला काहीतरी सामान घ्यायचं आहे या दोघांना. सो त्यांच्यासोबत मी पण चालले आहे. बघूया कसं जातं आजचा डे. तर कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. आणि आमची इथे बघा मंडप बांधला आहे गणपतीचा. मस्त अशी तयारी सुरू आहे. लवकरच बाप्पा येणार आहे आणि मी जाम एक्सायटेड आहे कारण की आमचं आता सेकंड वर्ष आहे इकडे गणपतीचं, गणेशोत्सवचं. तर चला जाऊया. थँक गॉड पाऊस नाही आणि पुढे पण नको यायला. चलो. हाय बघा आमचं. आम्ही आलो हॉटेलमध्ये. माझा आवाज येत नाही का? तर आता आम्ही आलो हॉटेलमध्ये. ॲज युजल आम्ही ज्या नेहमी हॉटेलमध्ये येतो तिथेच आलेलो आहोत विवाह उत्सवमध्ये. ऑर्डर दिलेली आहे. तर प्रत्येकाने आम्ही तिघांनी पण वेगवेगळं दिलं म्हणजे कसं टेस्ट करता येईल. आणि बाबूला मी ऑलरेडी भरून आणलेलं आहे, सो त्याला काही देणार नाही आहे. तर ह्या लोकांनी ना मेन्यू कार्ड पण नवीन काढले. त्यांचं पहिलं वेगळं होतं. बघा हे मेन्यू कार्ड आहे, मस्त वाटतंय. हे मेन्यू कार्ड आहे. आणि मम्मीला इतकी भूक लागली की ती चिप्सवर एवढा एकच वाक्य येतं तुला बोलायला, अजून काय येत नाही. चलो. आता इथे माझी ऑर्डर आली आहे आणि मम्मीने मागवली इडली, अजयने मागवले सँडविच. त्याचं आलं नाही आहे तर आपण हे ट्राय करू. इडली देऊ काय? आता मी होते ना भाजी खाल्ली होती, ते पावासोबत खाते. भरपूर दिवसांनी खाते पावभाजी. एक नंबर आहे, एक नंबर. टेस्ट कशी आहे? एक नंबर. हा सँडविच बघा, सँडविच आहे की सँडविचचा भाऊ आहे तेच कळत नाही. किती मोठा आलाय. माझं फिनिश झालंय, मम्मीचं पण फिनिश झालंय. तर एवढा मोठा सँडविच आम्हाला खायचं आहे, जे ह्याला खायचं आहे. A few moments later. आमचं खाऊन झालं तर आम्ही आता खाली आलो. हे आमच्याकडचं विठ्ठलाचं मंदिर आहे. मम्मीला इथे काहीतरी ब्लाऊज पीस घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी आम्ही इथे मॅचिंग सेंटरमध्ये आलो आहे. काय माझीवाली दे मला, जड आहे तिथे. ओके, तर हे आहे मॅचिंग सेंटर, तिथे आम्ही आलो आहे. चला. लावडली चल या जाऊया. चल. काय पाहिजे? काय तिकडे तुला पाहिजे? आपण घेऊया नंतर, घ्यायचे नंतर. या चल या. आले ब्लाऊज घेऊन. हे चल रे बाबा. आणि बाबूला हा बॉल घेतला कारण त्याचा बॉल फोडून टाकलाय. ॲक्च्युली ही गाडी आवडली खूप बाबूसाठी. ऑटोमॅटिक स्कूटर आहे, छान आहे. तर आपण बघू. ऑटोमॅटिक आहे ते त्याला विचार आहे बघ. तो त्याला सांगितल्यावर तो सांगणार ना. एवढ्याला बोलला बाबू, कमी नाही. ते काय कामाची नाही. 4 चाकी गाडी. हा मग याची अशीच आहे श्रियांची. हा पण तेव्हा 5,000ला घेतलेली. काय झालं त्याचं?
चालवत होतो. ती ऑटोमॅटिक आहे तर चालवणार ना. चल चल अवीर, तुला आवडला ना सोनू? चला मी बद्दल बॉल ठेवू, पिशवीत ठेवू बॉल. पिशवीत इथंच ना तू पण. चला तर आता बॉल वगैरे घेऊन झालाय. तिचा मॅचिंग सेंटरचं पण सगळं करून झालंय. आम्ही चाललो डीमार्टला. A few moments later. आलो डीमार्टला आणि हे बघा आम्हाला कोण भेटलंय. सागर आलाय सील करायला. आता हे लोक सील करतील आणि मग आपण जाऊ आत. तर डीमार्टमध्ये आणि आलेलं बघा. फर्स्ट प्रायोरिटी काय बाबूचे डायपर, हे बॉडी लोशन आणि वाईप्स. काय हवे घे. चला ठेवलं हे. हे काय आहे? अच्छा धूप आहे. चल आम्ही आता तेल घ्यायला आलो. घे कुठलं पण. हे घेतलं आम्ही. पॉपकॉर्न बघते बाबूसाठी. 10 रुपीजला एक पॅकेट आहे. घरच्या घरी बनवून खायचं भारी. 2 घेते. साठी आम्ही आलो होतो ते आम्हाला भेटलंय सिलेंडरचं हे स्टँड. हा आमचं पण हेच आहे. हे घ्यायचं. बघ आधी तू बघ मला नाही समजत. काय बोलायचं ना? हे काय घ्यायचं अजून बघ. काय हो गया. जिपीची हे चापीट नाही घ्यायचं. तुला आवडलं? घरी गेल्यावर खोलायचं. ठीक आहे. घरी गेल्यावर ठीक आहे. A few hours later. शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय भाजीपाल्याची शॉपिंग करायला. की बघा इथे सगळं असं लावलंय. हातात माझा डायपर आहे. तिथे मम्मी उभी आहे. चला सागरने पण आता बाईक वगैरे घेऊन रेडी आहे. तर आता निघतो आम्ही. तर त्यांचा पण आहे ना ओला रॅपिडोवाला आलेला आहे. तर आता निघतो आम्ही. भाजीपाल्याची शॉपिंग करायची आहे. चला चल सनू बाय. चला ते लोक गेलेले आहेत आता. तर आपण पण आता निघूयात. मम्मीच्या आणि अजयची रिक्षा पुढे आहे आणि आम्ही त्यांच्या एक्झॅक्टली मागेच आहोत. कारण हां आम्ही त्यांना फॉलो करतोय. कारण काय माहिती आहे का, म्हणजे जिथे आता थर्सडेचा मार्केट वेनेसडेचा मार्केट जो लागतो ना ते त्यांना माहिती नाही आहे. सो त्याच्यामुळे आम्ही मग एकत्रच चाललो आहे. आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदाच इथे मार्केट करणार आहे. कारण की आमच्या इकडचा मार्केट फ्रायडेला असतो. सो त्याच्यामुळे आम्ही आजच करून घेतो. कारण की एक्झॅक्टमध्ये ॲक्च्युलीमध्ये घरामध्ये काहीच भाजीपालाच नाही आहे. आणि ज्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण सगळ्या डीमार्टमधून घेतल्या. थोडं थोडं जे छोटं मोठं सामान होतं ते त्या लोकांनी पण घेतलं, आम्ही पण घेतलं. आता भाजी वगैरे घ्यायला जातो आहे. म्हणजे आम्ही इव्हिनिंगला निघालो होतो आणि आता अंधार झालं. ऑलमोस्ट 7:30 झालेत. हां आणि सागरने पण मध्येच आम्हाला जॉईन केलं. तो ऑफिसमधून वगैरे आला. चला तर आता माहिती नाही किती गर्दी आहे तिकडे वगैरे काय ते. चला बघूया मार्केट. हे बघा हा पूर्ण मार्केट आहे. इथे आम्ही आलो आहे आणि लय गर्दी आहे बाबा. मला तर इथे भाज्या दिसतच नाही आहे. स्टार्टिंगला फक्त एक भाजीवाली बसली होती. आता बघू अजून पुढे असेल तर माहीत नाही. काय फायनली काय भाजीपाला घेते मी पटापट. मार्केट आहे इथं आणि इथून आता पालेभाज्या बघा घेतल्या तेवढ्या सगळ्या. चला आता पुढे चालू. आपण फक्त 1 hour later. मस्त की गाडी खेळतोय. त्याची गाडी आहे ना अमीर. तुला आवडली का गाडी? तुला आवडली ना? कशी लावतो गाडी तू अमीर? बॉल कुठे तुझा बॉल? इथे बॉल पण आहे ना अमीरचा. मिक्की माऊसचा बॉल आहे अमीर.
किक किक मारतो तो. किक मार माझ्याकडे मार. अगदी इथं खेळतो आहे आणि इथं पूजा जेवण बनवते. ऑलमोस्ट तिचं होत आलं आहे. इथे तिने टाकलं आहे. काय नाही, आता घरी आलो आम्ही. झाला थोडा वेळ, सगळं भाज्या वगैरे ठेवलं आणि आलेला पहिलं तर जेवण बनवायला घेतलं कारण लेट झालं होतं ऑलरेडी. हो. तर काय नाही, साधं सिंपल असं बनवलं. पालक राईस नाही, पालक खिचडी भात असं बनवलं मी. तर येस, असा होता आपला आजचा ब्लॉग. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आमच्यासोबत सगळ्यांसोबत. तर इकडेच आता मी हा ब्लॉग एंड करते कारण की आता मी जेवून अजून मग बरीच कामं आहे ते करायचे. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.